जय जिजाऊ जय शिवराय। इसवी सन 1677-78मध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला होते तेव्हा यादवाड प्रांतातील बिलवडी या गावी त्या गडीचं रक्षण करणारी मल्लम्मा नावाची एक स्त्री, तिचं सावित्रीबाई देखील एक नाव आहे, तिच्या पतीच्या निधनानंतर तिने शिवाजी महाराजांच्या सैन्याला त्रास द्यायची सुरुवात केली। शिवाजी महाराजांचे घोडे पळव, कधी गुरं पळव, गायी पळव, आणि अचानक कधी शिवरायांच्या सैन्यावरती ती हल्ला करत होती। असं खूप वेळा तिने केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या गायकवाड नावाच्या एका सरदाराला सांगितलं का त्या स्त्रीचा बंदोबस्त करा, आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर त्या गडीवर आक्रमण केल्यानंतर त्याचा मल्लम्माचा पराभव केला। आणि त्यानंतर शिवाजी महाराज तिला भेटण्यासाठी आले। तिला असं वाटलं का शिवाजी महाराज आता आपलं राज्य खालसा करतील, परंतु शिवाजी महाराजांनी तिचं राज्य खालसा केलं नाही। तर तिच्या मुलाला आपल्या मांडीवरती घेऊन शिवाजी महाराज बसले आणि त्याला एक पेला दाखवलेला आहे। त्या पेल्यामध्ये दूध घेऊन शिवाजी महाराज त्याला पाजताय, आणि महाराजांनी तिला आपलं बहीण मानलं, मल्लम्माला, सावित्रीबाईला। त्यानंतर तिने ह्या भेटीचा जो प्रसंग आहे तो एका शिल्पामध्ये कोरला। 3 बाय 2.5 फुटाचं असं एक शिल्प तिने त्या ठिकाणी कोरलं, आणि त्या यादवाडला एक मारुती मंदिरामध्ये शिल्प आजही आपल्याला बघायला मिळतं का शिवाजी महाराज परस्त्रीला कसे माते समान मानायचे, त्याचं जिवंत उदाहरण मल्लम्माचं जीवनचरित्र आहे। शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी दिली, तिचा मान सन्मान केला, आणि तिची गडी तिला परत केली शिवाजीराजांनी। त्यामुळे या मल्लम्माने शिवाजी मल्लम्मा समरोत्सव नावाचा एक ग्रंथ रचला, आणि एक शिल्प शिवाजी महाराजांनी तिच्या भेटीवरती कोरून ठेवलं। त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेले, त्यांच्या हातामध्ये तलवार आहे, डाव्या हातामध्ये ढाल आहेत, मागं मराठा सैन्य आहे, आणि शिवाजी महाराजांनी मराठा पोशाख असा घातलेला आहे, आणि एक कुत्रा त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या शिल्पामध्ये। आणि खालच्या बाजूला शिवाजी महाराज बसलेत सिंहासनावरती, आणि त्यांच्या मांडीवरती त्या मल्लम्माचा मुलगा आहे, त्याला शिवाजी महाराज आपल्या हाताने दूध पाजत आहे, असं ते शिल्प कोरून ठेवलेलं आहे। असल्या अनेक शिवाजी महाराजांबद्दलच्या समकालीन गोष्टी आपण जर महाराजांचा अभ्यास केला तर आपल्याला वाचायला मिळतील, बघायला मिळतील। गजानन भास्कर मेहेंदळे यांनी शिवाजी महाराजांवरती जो राजा शिवछत्रपती नावाचा अतिशय मोठा असा जवळजवळ 3100-3200 पानांचा ग्रंथ लिहिला आहे। त्यामध्ये 700 पानांचे नुसते संदर्भ आहे, त्यामध्ये असल्या अनेक घटना आपल्याला ऐतिहासिक पुराव्यासह, समकालीन पुराव्यासह बघायला मिळतील। आपण अवश्य ते बघावेत, वाचावेत। जय जिजाऊ जय शिवराय।